नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण मंत्रा म्युच्युअल फंडचा याविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत म्युच्युअल फंड वितरक श्री देवदत्त तांबे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. देवदत्त तांबे हे गेल्या 18 वर्षांपासून म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत आहेत. सरांनी त्यांचं शिक्षण हे बीकॉम आणि MBA फायनान्स मध्ये केलं असून देवदत्त सर हे AMFI सर्टिफाईड आहेत. सरांनी अनेक मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्य केलं असून अनेक नामांकित कंपनीला आर्थिक नियोजन हे कसं असावं याचं मार्गदर्शन सरांनी केलंय. देवदत्त तांबे हे अर्थपर्ण या कंपनीचे डायरेक्टर असून अर्थपर्ण ही कंपनी म्युच्युअल फंड मध्ये कार्यरत असून या कंपनीमध्ये सल्ला घेण्यासाठी येणारी लोक ही कधी निराश होत नाहीत. देवदत्त तांबे सर हे काळजीपूर्वक येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला स्वतःहून मार्गदर्शन करतात. आर्थिक गुंतवणूक ही सामान्य माणसांनी का करावी, त्याचं नियोजन कसं करावं आणि त्यासाठी म्युच्युअल फंड कसे फायदेशीर ठरू शकतात याची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन हे त्यांच्या कंपनीमध्ये येणाऱ्या क्लायंटला सर करत असतात. आतापर्यंत सरांनी शेकडो ते हजारो पेक्षा अधिक जणांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवलंय. सरांचे अनेक लेख हे राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये पब्लिश झाले असून सरांनी अनेक वेळा रेडिओच्या माध्यमातून आर्थिक नियोजन आणि म्युच्युअल फंड याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. सर, सगळ्यात आधी मला तुमच्याकडून अर्थपर्णची सुरुवात कधी झाली आणि अर्थपर्ण नेमकं काय कार्य करतं याबद्दल काय सांगाल? अमृत, अर्थपर्णची सुरुवात ही एप्रिल 2014 साली झाली. प्रामुख्याने ह्याचं नाव ठेवण्याचा मागचा उद्देश असा होता की आपण प्रत्येक स्त्री पुरुषाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचं आयुष्याचं पुस्तक असतं. त्या पुस्तकातलं सगळ्यात महत्त्वाचं पान असते अर्थ. त्यानुसार त्या माझ्या कंपनीचं नाव मी अर्थपर्ण ठेवलं की प्रत्येक स्त्री पुरुषाच्या आयुष्यातल्या पुस्तकातल्या एक महत्त्वाचं पान असतं जे अर्थाचं असतं. त्यामुळे त्याचं नाव मी अर्थपर्ण असं ठेवलं. 2014 पासून आम्ही म्युच्युअल फंड, इक्विटी PMS, FDs, कॉर्पोरेट FDs, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स ह्यामध्ये कार्यरत आहोत. आणि प्रामुख्याने आमचं स्पेशलायझेशन आहे म्युच्युअल फंड मार्गदर्शनासाठी ही तयार झालेली कंपनी आहे अर्थपर्ण फायनान्शियल सर्व्हिसेस. तर ह्यानुसार ह्या इतक्या वर्षात मी जवळपास शेकडो ते हजारो लोकांना आर्थिकरित्या मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी असं समजतो बऱ्यापैकी मी सक्सेसफुल झालेलो आहे. अगदीच, जसं तुम्ही आता म्हणालात की या क्षेत्रामध्ये हजारो लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलंय. मात्र आपल्याला या क्षेत्रात जायचंय आणि हजारो लोकांना मार्गदर्शन करायचंय, हे नेमकं तुम्ही कधी ठरवलं आणि या क्षेत्रात नेमके तुम्ही कधी आलात? अमृता, माझ्या करिअरची सुरुवात म्हणजे जेव्हा मी MBA फायनान्स झालो तर 2002-2003 साली माझा पहिला जॉब लागला हा ब्रोकिंग फर्ममध्येच लागला आणि ब्रोकिंग फर्मच्या त्यांच्या म्युच्युअल फंड डिपार्टमेंटमध्येच लागला. मी ट्रेनी म्हणून तिथं जॉईन झालो आणि कालांतराने इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर म्हणून तिथं कन्फर्म झालो. तर इथूनच म्युच्युअल फंडाचं आणि माझी सांगड 2002-2003 सालापासून जी सुरुवात झाली ती डायरेक्टली इनडायरेक्टली मी म्युच्युअल फंड क्षेत्राच्या आजूबाजूच्याच क्षेत्रामध्ये माझ्या कंपनीचे वेगवेगळे जॉब झाले. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी कंप्लायन्स अनालिस्ट म्हणून काम केलं. एका कंपनीमध्ये पोर्टफोलिओ अकाउंटिंग मॅनेजमेंटच्या टीमवर टीम लीडर म्हणून काम केलं. असा माझा प्रवास होत गेला आणि शेवटचा जॉब मी 2014 साली बँकेचा होतो. तो मी सोडून पूर्णपणे अर्थपूर्ण फायनान्शियल सर्व्हिसेस ह्या क्षेत्रामध्ये मी कार्यरत झालो आणि त्यामुळे माझा गेले 18-19 वर्षाचा माझा मुख्य प्रवाह किंवा मुख्य बॅकग्राऊंड हा म्युच्युअल फंडच असल्यामुळे आणि ह्या क्षेत्राची व्याप्ती इतकी वाढली आहे की आत्ताच्याच मे महिन्याच्या पेपरमध्ये आले की म्युच्युअल फंडाची गंगाजयी आता 39 लाख कोटीपर्यंत झालेली आहे. आणि म्युच्युअल फंड असा हा इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे जो सर्वसामान्य माणसांपासून जे मोठे HNIs आहे सगळ्यांना परवडणारा आहे, ट्रान्सपरंट आहे आणि हा सेबी अधिपत्याखाली असल्यामुळे ह्याच्यामुळे कंप्लायन्सचा कुठे इश्यू होत नाही. म्हणून म्युच्युअल फंड क्षेत्र मी निवडलं आणि गेली 18-19 वर्ष मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. जसं तुम्ही सांगितलं की 18 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात आणि त्यामुळेच तुम्ही इतरांना देखील मार्गदर्शन करतायत. मात्र अनेकांची अशी इच्छा असते की आम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचंय. मात्र म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना त्याची प्रोसेस नेमकी काय असते याबद्दल काय सांगाल? म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची मुख्यत्वे प्रोसेस अशी असते की प्रत्येक नागरिकाला त्याचं KYC करून घ्यावं लागतं. आता KYC हा शब्द ऐकलं की आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं कारण का बँकेत KYC लागतं किंवा इन्शुरन्स कंपनीमध्ये KYC लागतं. तसंच म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याचं पहिली जी पायरी आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची ती आहे की तुमचं KYC करून घेणं. KYC म्हणजे काय तर नो युअर क्लायंट. याच्यामध्ये एक फॉर्म असतो, तो सरळ साधा सोपा फॉर्म असतो ज्याच्यामध्ये आपल्याला त्या इन्व्हेस्टरने त्याचा कलर फोटो, त्याच्या पॅन कार्डची फोटोकॉपी
ॲड्रेस म्हणून आधार कार्डची फोटोकॉपी किंवा पासपोर्टची किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची ही द्यायची असते. तो आम्ही फॉर्म भरतो आणि तो एकदा भरून झाला की तो ह्या 2 संस्थांकडे जातो, CDSL NSDL, आणि ही वन टाइम प्रोसेस आहे. ती एकदा प्रोसेस झाली की यू आर रेडी टू गो फॉर इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स. एनीवेअर एनी टाइम तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, 5,000पासून 50 लाखापर्यंत. त्याला कुठलीही कालमर्यादा नाही. म्हणून KYC ही पहिली पायरी आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून घ्यायची. अगदीच, ते ही प्रोसेस तुम्ही सांगितली. मात्र म्युच्युअल फंडचे देखील काही प्रकार असतात का आणि ते कोणते? म्युच्युअल फंडचे मी आता मुख्यत्वे 2 प्रकार असतात. एक असतो इक्विटी म्युच्युअल फंड आणि दुसरा असतो डेट म्युच्युअल फंड किंवा त्याला बॉन्ड फंड किंवा इन्कम फंड असे आम्ही म्हणतो. सो हे म्युच्युअल फंडचे हे 2 मुख्य प्रकार असतात, इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेट म्युच्युअल फंड. आणि ह्या 2 प्रकारांच्या अधिपत्याखाली सुद्धा सब प्रकार असतात किंवा आपण म्हणतो त्याला सब कॅटेगरीज असतात. त्या मी पुढे जाऊन समजावेन. पण म्युच्युअल फंडचे मुख्यत्वे म्हणजे सामान्य माणसाला कळावे असे मुख्यत्वे 2 प्रकार असतात. एक असतो इक्विटी म्युच्युअल फंड आणि दुसरं असतं डेट फंड. अगदीच. तर यानंतर म्युच्युअल फंडमध्ये समजा गुंतवणूक करायचे आणि ते तुम्ही 2 प्रकार सांगितले. मात्र अनेकांना या 2 प्रकारांचेही काही उपप्रकार असतात का? किंवा आम्ही आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतोय मात्र त्यानंतरची काही रिस्क असते, याविषयी देखील कुठेतरी गैरसमज असतात. तर याबद्दल काय सांगाल? म्युच्युअल फंड जसं मी म्हटलं, म्युच्युअल फंडाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, इक्विटी फंड आणि डेट फंड. पण ह्या 2 प्रकारांच्या अधिपत्याखाली सुद्धा सब प्रकार किंवा सब कॅटेगरी आपण म्हणतो ते आहेत. आता इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड आहे, मिड कॅप फंड आहे, लार्ज कॅप फंड आहे, फार्मा फंड आहे, सेक्टरल फंड्स आहेत, थेमॅटिक फंड्स आहे, असे भरपूर प्रकार आहेत. आणि इक्विटी आपण म्हटलं की इक्विटी म्हटलं की रिस्क आपोआप आलीच. तसंच डेट फंडामध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहे. लिक्विड फंड आहे, कॅश मॅनेजर फंड्स आहे, बॉन्ड फंड्स आहेत, FMPs आहेत. तर जो कोणी इन्व्हेस्टर आहे, जो कोणी गुंतवणूकदार आहे, त्याला त्याच्या रिस्क ॲपेटाईटनुसार आम्ही त्या गुंतवणुकीचं मार्गदर्शन करतो. की बाबा समजा एक 30 वर्षाचा मुलगा आत्ताच नोकरीला लागला आहे आणि त्याला पुढच्या 20 वर्षाचं प्लॅनिंग करायचं असेल तर जनरली आम्ही त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लॅन सजेस्ट करतो, ज्याच्यामध्ये तो इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये SIPच्या थ्रू सुद्धा गुंतवणूक करू शकतो. सर, असं बोललं जातं की आता महागाईचा जमाना आहे, तर यामध्ये आर्थिक नियोजन करणं हे का महत्वाचं आहे आणि यामध्ये म्युच्युअल फंड नेमकं कसं कार्य करतं? अमृता, जसं तू म्हणाले की आता महागाईचा जमाना आहे, ही बाब खरी आहे. पण आता आपण मे 2022 मध्ये आहे. एक्झॅक्टली 2 वर्ष आधी मे 2020 मध्ये आपला संपूर्ण देश हा लॉकडाऊनमध्ये होता. आपण सगळे घरी होतो आणि दुर्दैवाने ह्या पिरियडमध्ये खूप लोकांचे जॉब गेले, खूप लोकांचे बिझनेसेस बंद पडले. आणि ह्या कोरोनाने आपल्याला सगळ्यात मोठा धडा असा शिकवला की आर्थिक नियोजन करो ना. याच्यातनं आपल्याला सगळ्यांना झळ बसली आणि सगळ्यांना शेवटी काय रिअलाइज झालं किंवा शेवटी आपल्याला काय लक्षात आलं की आर्थिक नियोजन करो ना. तर आर्थिक नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. कारण काय, महागाई की ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्फ्लेशन म्हणतो, आपल्या भारताचं इन्फ्लेशन गेले 20-25 वर्षाचा तुम्ही जर रेकॉर्ड काढला तर हे इन्फ्लेशन साधारणतः 4.5 ते 7.5% मध्ये कायम फिरत राहिलं. फार असे कमी वर्ष होते की इन्फ्लेशन हे 9 ते 10% पोहोचलंय. आय थिंक माझ्या वाटतं करंटली आपलं इन्फ्लेशन आता हे 7.5-7% मध्ये आपण आहोत. तर हे जे इन्फ्लेशन आहे की ज्याला आपण मराठीमध्ये महागाई म्हणतो, जसं फॉर एक्झाम्पल आता समजा माझ्याकडे एक पेन आहे माझ्या खिशामध्ये, जो आज ज्या पेनची किंमत समजा 100 रुपये, पण ह्याच पेनची किंमत मी पुढच्या वर्षी विकत घ्यायला गेलो तर 106 किंवा 107 रुपये, म्हणजे त्या सेम पेनसाठी मला 107 रुपये मोजावे लागतील. ते जे 6 ते 7 रुपये आहे, जे तुमच्या 100 रुपयाची पॉवर कमी करते, कारण का तुम्हाला 100 रुपयावर 6 ते 7 रुपये जास्त द्यावे लागतात. ह्याला सरळ साध्या सोप्या शब्दात आपण म्हणतो की इन्फ्लेशन किंवा महागाई. तर ह्याला आपल्याला जर रोखायचं असेल किंवा ह्याच्यावर आपल्याला परतावा हवा असेल तर आपल्याला जे आपले ऑर्थोडॉक्स इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहेत, जसे FDs आहेत, पोस्टल स्कीम्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा मार्ग शोधायला पाहिजे. आणि त्याचा उत्तम मार्ग, सरळ साधा सोपा उत्तम मार्ग आत्ताच्या ह्या घडीला आहे तो म्युच्युअल फंड. आणि म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट केली, दीर्घकालीन गुंतवणूक केली तर ही नक्कीच इन्फ्लेशनला मारक ठरते. आपण इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न कमवतो आणि ते टॅक्स एफिशियंट पण असतात. त्यामुळे म्युच्युअल फंड हा अतिशय महत्त्वाचा इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन झाला आहे आजकालच्या घडीला टू बीट द इन्फ्लेशन. अगदीच, जसं तुम्ही म्हणालात की आर्थिक नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे, मात्र त्याचबरोबर आपल्या संपूर्ण जीवनाचं आर्थिक नियोजन करणंही महत्त्वाचं आहे. तर यामध्ये म्युच्युअल फंड किती फायदेशीर ठरू शकतात? आता मी तुला थोडं भूतकाळात घेऊन जातो. आपल्या भारताची इकॉनॉमी किंवा भारताची अर्थव्यवस्था जनरली मला वाटतं 1992-93 साली भारताच्या अर्थव्यवस्थेची दारं उघडली गेली.
तोपर्यंत त्याच्या आधीपर्यंतचा जो पिरियड होता तेव्हा भारतामध्ये इन्व्हेस्टमेंटला फार कमी ऑप्शन्स होते. म्हणजे तू पण लहानपणी ऐकलं असेल आई वडिलांकडनं किंवा आजी आजोबांकडनं की एल आय सी इन्व्हेस्टमेंट होत्या. युनिट 64 ज्याला US 64 म्हणतात, सोनं, जमीन आणि पोस्टातल्या स्कीम म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, MIS, हे आपण गोष्टी लहानपणापासून ऐकत आलोय, आपल्या कानी पडत गेल्या. तो 1992-93 जेव्हा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेची दारं उघडली गेली तेव्हा भारतामध्ये मोठमोठ्या प्रायव्हेट म्युच्युअल फंड कंपन्या ह्या भारतात आल्या आणि आजच्या घडीला भारतामध्ये 35 ते 40 प्रायव्हेट म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत. आणि ह्याच्यामुळे आता आपल्या ग्राहकांना भरपूर असे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत की जे ऑर्थोडॉक्स इन्व्हेस्टमेंटपेक्षा व्यतिरिक्त दुसरे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल करून देतात आणि ज्याच्यामुळे आपण इन्फ्लेशन किंवा महागाईला बीट करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे म्युच्युअल फंड जर तुझं बघत असेल की गेल्या 3-4 वर्षात आता गव्हर्नमेंट सुद्धा म्युच्युअल फंड प्रमोट करते. तुम्ही म्हणजे हिंदी, मराठी चॅनल्सवर आपण बघतो ऍडव्हर्टाइजमेंट, म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. आणि ह्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये तू बघितलं असेल की त्यांनी क्रिकेटर्स आणि कबड्डीचे प्लेयर्स ह्या दोघांना घेतलंय. का तर क्रिकेट पूर्ण भारतातले लोक बघतात आणि कबड्डी हा गावागावातला खेळ आहे. म्हणजे गावातली लोक सुद्धा कबड्डी खेळतात किंवा बघतात. म्हणून ह्याने काय संदेश जातोय की गावातल्या लोकांना सुद्धा म्युच्युअल फंडचा अवेअरनेस क्रिएट होतोय आणि ह्याच्यामध्ये सरकार किंवा सेबी, एम्फीचा खूप मोठा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड हा अतिशय उत्तम पर्याय आहे की आर्थिक नियोजनाचा उत्तम पर्याय बनला आहे. अगदीच. जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतायत आणि ज्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे, तर म्युच्युअल फंड निवडताना प्रामुख्यानं कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर काही रिस्क फॅक्टर देखील असतात का? बरोबर अमृता, म्युच्युअल फंडमध्ये जर आपल्याला म्युच्युअल फंडाची कुठली निवड करायची असेल तर आम्ही जनरली तुमचं वय आणि तुमचं रिस्क ॲपेटाईट ह्या 2 क्रायटेरियावर आम्ही डिसाईड करतो. म्हणजे मी जी ॲडवाईस 25 ते 30 वर्षाच्या मुलाला देईन तीच ॲडवाईस ही 60 ते 65 वर्षाच्या सिनियर सिटीजनला देऊ शकणार नाही, कारण का त्याचं रिस्क ॲपेटाईट हे कमी झालेलं असतं. पण जेव्हा तुम्ही यंग असता, अर्ली द बेटर जसं म्हणतो, 25 ते 30 वर्षाच्या मुलांना आम्ही जनरली इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये SIP करायला सांगतो. आणि जे सिनियर सिटीजन्स असतात त्यांचा 60 ते 70% प्रपोर्शन पैसा आम्ही जनरली डेट फंडमध्ये ठेवतो आणि 20 ते 30% एक्सपोजर आम्ही इक्विटीला देतो. याने काय होतं, त्यांचं बॅलन्सिंग होतं आणि त्यामुळे त्यांना इन्फ्लेशन बीट करायला मदत होते. त्यामुळे म्युच्युअल फंड निवडताना आपल्याला प्रत्येक इन्व्हेस्टरचा बॅकग्राऊंड, त्याची कॅटेगरी, त्याचा रिस्क ॲपेटाईट आणि मुख्य म्हणजे त्याची गुंतवणूक किती कालासाठी आहे, दीर्घकालीन कालासाठी आहे का लघु कालासाठी आहे, हे बघून आम्ही म्युच्युअल फंडची निवड करून त्याला त्या बाबतीत मार्गदर्शन करतो. अगदीच. मात्र जे लोक बिझनेस करतायत, वेगवेगळे व्यवसाय करतायत, त्यांनाही कुठेतरी संरक्षण हवं असतं, तर यासाठी काही उपाययोजना आहेत का मग? अमृता, हा प्रश्न तू एकदम व्हॅलिड विचारला आहे. बिझनेस च्या बाबतीत तुझा प्रश्न विचारला तो अतिशय व्हॅलिड आहे. कारण की परत मी त्याच मुद्द्यावर की 2 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी कोरोनाचा काळ बघितला. या कोरोनाच्या काळामध्ये लघु आणि मध्यम उद्योगांचे खूप त्यांना त्रास झाला आणि जे उद्योग हे भांडवलशाहीवर असतात, ज्यांना कॅपिटल लागतं, त्या लोकांचे पैसे हे करंट अकाउंटमध्ये पडून असायचे. आणि जर करंट अकाउंटमध्ये आपण पैसे ठेवतो बँकेत तर आपल्या बँकेकडनं 0 व्याज मिळतं. ह्याच्यासाठी म्युच्युअल फंड अतिशय उपयुक्त पडायला लागला की ते पैसे करंट अकाउंटमध्ये ठेवायच्या ऐवजी समजा ह्या बिझनेसमन लोकांनी लिक्विड फंडमध्ये ठेवले असते, जसे मोठमोठ्या कंपन्यांच्या ट्रेजरी पैसे हे ते लोक लिक्विड फंडमध्ये ठेवतात. कारण का लिक्विड फंडमध्ये तुम्हाला काहीतरी इंटरेस्ट मिळतो आणि तुम्ही समजा 30 दिवसासाठी ठेवले, 60 दिवसासाठी ठेवले, किती दिवसासाठी ठेवले, तुम्हाला त्याच्यावर प्रो रेटा इंटरेस्ट मिळतो. पण हेच पैसे आपण करंट अकाउंटला ठेवले तर त्याच्यावर आपल्याला 0 व्याज मिळतं. त्यामुळे आजकाल कंपन्या सुद्धा हुशार झाल्यात, त्या पैसे लिक्विड फंडमध्ये ठेवतात. आणि लिक्विड फंड शब्दाचा अर्थच असा आहे की हायली लिक्विडेबल, म्हणजे आज मी पैसे टाकले आणि उद्या मला पैसे हवेत ते मी उद्याच्या उद्या काढू शकतो. त्यामुळे त्याच्यावर आपल्याला थोडाफार परतावा मिळतो. आणि अशा प्रकारे बिझनेस लोकांना करंट अकाउंटमध्ये पैसे ठेवायच्या ऐवजी लिक्विडमध्ये ठेवले असते तर त्यांना थोडाफार परतावा त्याच्यावर मिळाला असता. त्यामुळे म्युच्युअल फंड हे अतिशय उपयुक्तरित्या बिझनेसमॅन लोकांना कामी पडतात त्यांच्या प्रोजेक्टसाठी, त्यांच्या बिझनेससाठी. अगदीच. म्हणजेच जे नोकरी करतायत किंवा जे बिझनेस करतायत अशा प्रत्येक वर्गासाठी म्युच्युअल फंड हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सरांकडून आपण म्युच्युअल फंडचे मंत्र आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की व्यावसायिक असो किंवा नोकरदार वर्ग असो, हे लोक म्युच्युअल फंडमध्ये तर इन्व्हेस्ट करू शकतात. मात्र आता आपण तरुणांबद्दल बोलूया. तरुण वर्ग नोकरीला असतात, बिझनेस करतात, चांगले पैसेही कमवतात. मात्र आर्थिक नियोजनाबद्दल ते तितकेसे जागरूक नसतात. तर तरुण वर्गाला तुम्ही काय सांगाल? त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावं का आणि कशा पद्धतीनं त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट करावी? अमृता, जसं तू प्रश्न विचारला की तरुणांना काय मार्गदर्शन करू शकाल. आजकालची जी तरुण पिढी आहे त्यांना आपण 23, 24, 25 वर्षी मुलामुलींना जॉब लागतात. पैसे कमवणं हा वेगळा भाग आहे आणि पैशाचं नियोजन करणं हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. मी दर महिन्याला मला सॅलरी मिळते किंवा पगार मिळतोय, पण मी त्या पैशाचं नियोजन कसं करतो ह्याच्यावर माझं लॉंग टर्म करिअर, जे आपण पर्सनल करिअर म्हणतो, मी प्रोफेशनल म्हणत नाहीये, लॉंग टर्म पर्सनल करिअर कसं माझं शेपअप होतं ते फार महत्त्वाचं आहे. आता मी तरुण पिढीला मी परत त्याच विषयावर येईल की आपण 2 वर्ष घरात होतो, आपल्या हातात स्मार्टफोन आहे, सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहे आणि त्या स्मार्टफोनमध्ये असे स्मार्ट ॲप्लिकेशन्स आपण इन्स्टॉल केली की जे आपल्या वॉलेटमधले पैसे आपोआप काढून घेतात, नकळत किंवा कळत सुद्धा. जसं आपण म्हणतो की भारतामध्ये आपण म्हणतो 12 महिने 13 त्रिका कुठले ना कुठले सेल चालू असतात. दिवाळी धमाका सेल, क्रिसमस सेल, इंडिपेंडन्स सेल, रिपब्लिक डे सेल. आणि आपण ह्या मोबाईल ॲपवर जाऊन आपण, मला समजा एक शर्ट घ्यायचा होता, त्याच्याऐवजी मी 3 शर्ट किंवा 4 शर्ट घेतो. ॲक्च्युली हा सेल त्यांच्यासाठी असतो, पण आपल्यासाठी हा मिस सेल असतो आणि आपण ती वस्तू नकळतरित्या जास्त वस्तू विकत घेतो आणि ते पैसे आपल्याच अकाउंटमधून निघून जातात. त्यामुळे माझा सगळ्यात मोठा निकरीचा सल्ला असेल तरुण पिढीला की आपण रोज सोशल मीडियावर जातो किंवा ॲपवर जातो, तसंच आपण रोज इन्व्हेस्टमेंटमध्ये जायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आपण सगळ्यांनी ऐकलं, आता आपल्या सगळ्यांच्या कानी पडलेलं गेल्या 4-5 वर्षात की SIP करो, मस्त रहो, SIP करो, शांत रहो. तर SIP म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता याची गंमत मी अशी सांगतो की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय, तर सरळ साध्या सोप्या भाषेत म्हणायचं, जे आपण शाळेत तू मी आपण सगळे शिकलोय, चक्रवाढ व्याजाचा चमत्कार, जे आपण शाळेत शिकलो पण मोठे होऊन आपण विसरून गेलो, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग इंटरेस्ट किंवा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग इंटरेस्ट. ह्याच्यामध्ये काय होतं की आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करतो म्युच्युअल फंडमध्ये आणि तो दीर्घकालीन केला तर ह्याचा चमत्कार असा आहे की तुम्ही हजारांची इन्व्हेस्टमेंट सुरू करता आणि कालांतराने 7, 10, 15 वर्षाने तुम्ही आपोआप करोडपती होता. ही प्रोसेस थोडीशी कंटाळवाणी आहे, कारण की इन्व्हेस्टमेंट हा विषयच कंटाळवाणा आहे, तो एक्साइटिंग नाहीच आहे. पण त्याचा जो आउटकम आहे, त्याची जी फळं मिळतील ती फारच एक्साइटिंग असतात. ह्या प्रोसेसमध्ये आपण फक्त कंटाळवाणा असल्यामुळे लोक फार कंटाळवाणापणा करतात. पण माझ्या तरुण पिढीला आवर्जून निकरीचा सल्ला असेल की तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर SIP कराल तुमच्यासाठी, कारण का भारताची जनता जर आपण बघितलं तर 80-85% आपण सगळे लोक प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करतो. कोणी बिझनेस करतं, कोणी नोकऱ्या करतं. त्यामुळे 10 ते 15% लोकांचा पर्सेंटेज आहे ते गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असतात. पण ह्या बाकीच्या 80-85 लोकांसाठी तर पेन्शन नाही आहे. पेन्शन नाही म्हणजे तुम्हाला मोठं टेन्शन आहेच रिटायरमेंटला. म्हणजे तयार कसं करायचं, तर तुम्ही SIPच्या मार्फत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यावर एक तुम्ही चांगला कॉर्पस तयार करू शकता आणि त्यामुळे हा जो आपण चक्रवाढ व्याजाचा चमत्कार आहे, जो आपण विसरलोय, तो परत आपल्या आयुष्यात आणायला पाहिजे आणि आपण सगळ्या तरुण पिढीने SIP करायला पाहिजे. हे माझं फार जिकरीने सांगणं आहे. अगदीच. आणि खरं तर आर्थिक नियोजन किंवा म्युच्युअल फंड विषयी कोणी बोलत असेल तर आपण अर्थात त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला काही टिप्स द्याल का. तर मी टिप्स नाही, मात्र तुमच्याकडून म्युच्युअल फंड विषयी काही मंत्र जाणून घेणार आहेत. तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जाता जाता कोणता मंत्र द्याल? अमृता, बरोबर, तू आता शब्द वापरला टिप्स. हा टिप्स शब्द स्टॉक मार्केटमध्ये फार प्रचलित आहे, पण त्याच्यावर एक उपरिधिकपणे पण आम्ही पण म्हणतो टिप्स आर फॉर वेटर्स, नॉट फॉर द इन्व्हेस्टर्स. त्यामुळे टिप्स हा शब्द तुम्ही तुमच्या मनातनं काढून टाका. जसं मी म्हणालो, टिप्स आर फॉर वेटर्स, नॉट फॉर इन्व्हेस्टर्स. आपण इन्व्हेस्टर आहोत आणि आपला दीर्घकालीन इन्व्हेस्टर व्हायचं असेल तर सगळ्यात सरळ साधा सोपा मंत्र असा आहे की सॅलरीड क्लास माणूस असो की बिझनेस क्लास माणूस असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, यांनी दर महिन्याची SIP करावी. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष. पहिले 2-3 वर्ष तुम्हाला कंटाळवाणा वाटेल, तुम्हाला त्याच्यामध्ये रिटर्न्स दिसणार पण नाही, पण त्याची मजा शेवटच्या क्षणापर्यंत येते. जेवढी दीर्घकालीन गुंतवणूक तेवढा तुमचा परतावा जास्त. हे अतिशय सरळ साधं सोपं गणित आहे आणि हा मंत्र आहे. चक्रवाढ व्याजाचा चमत्कार, हाच मी मंत्र TV9 मराठीच्या प्रेक्षकांना देऊ इच्छितो. सगळ्या प्रेक्षकांना मला सांगायची अशी इच्छा आहे की तुम्ही अर्थपर्णच्या वेबसाईटवर जा, www.arthapranna.com. तिथं कनेक्ट अस करून कॉलम आहे, त्याच्यात जा आणि तिथं क्वेरी करून तुम्ही सबमिट करा, जिथं फक्त तुम्हाला तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची क्वेरी
आम्ही रिटेल इन्व्हेस्टर पासून एचएनआय इन्व्हेस्टर सगळ्यांना मार्गदर्शन पर्सनली करतो. लोकांना थोडासा न्यूनगंड असतो. कोणी म्युच्युअल फंड ऐकलं की त्यांना वाटतं अरे किती इन्व्हेस्ट करायचे, कसे इन्व्हेस्ट करायचे. पण म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये तुम्ही 500 रुपये ते 1000 रुपयापासून सुद्धा तुमची गुंतवणूक सुरू करू शकता. फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे घ्यायचं आहे. तुम्ही अर्थपर्णाच्या वेबसाईटवर जा, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आणि तुमची क्वेरी सबमिट करा. विदिन 24 टू 48 आवर्समध्ये तुम्हाला आमच्याकडून रिप्लाय येईल. तुमच्या क्वेरीचं निरासन करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ह्याची मी शाश्वती देऊ शकतो की तुम्हाला अतिशय जेन्युइनरित्या तुम्हाला ॲडवाइस केली जाईल की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करायची. अगदीच. तर सर, जसं तुम्ही आता म्हणालात की नोकरदार वर्ग असेल किंवा तरुण पिढी असेल किंवा एखाद्या व्यक्ती जर बिझनेस करत असेल, कोणीही म्युच्युअल फंड घेऊ शकतं, त्यामध्ये गुंतवणूक करू शकतं आणि काही वर्षानंतर आपल्याला त्याचा अर्थात चांगला परतावा मिळणार आहे. त्यामुळे आता सरांनी जी म्युच्युअल फंडची माहिती आपल्याला दिलेली आहे, स्क्रीनवर तुम्हाला सरांचा नंबर दिसतोय. म्युच्युअल फंड संदर्भात किंवा आर्थिक नियोजनासंदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर जाऊन तुम्हाला सरांशी संपर्क करायचा आहे. सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.